विधानसभा निवडणुका जवळ येत असताना प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांचा देखील उत्साहाची शिगेला पोहोचलाय. वसमत विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी तथा साणेच्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या विधानसभेबद्दल नेमकं काय वाटतं, याविषयी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी. पाहूयात. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नुकत्याच लोकसभा संपल्यानंतर आता काही दिवसावरच विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यात आणि याच विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाचे जे भावी उमेदवार आहेत त्या पद्धतीनं तयारी करू लागलेत आणि त्याच पद्धतीच्या चर्चा देखील होऊ लागल्यात. माझ्यासोबत भाजपचे काही कार्यकर्ते आहेत तथा पदाधिकारी आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. सध्याची परिस्थिती कशी आहे आणि तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीनं भाजपची तयारी सुरू आहे मतदारसंघात, काय माहिती आहे, काय सांगाल? मी गिरगाव सर्कलमधून आलेले आहे. सर्कल प्रमुख आहे गिरगावचा, भाजप संदीप रणखाम गिरगावकर. आमची अतिशय चांगली तयारी चालू आहे. आम्ही 100% यावेळेस आम्ही निवडणूक लढवणार आहे. आमच्याकडे 3-4 जण इच्छुक आहेत. त्यामध्ये प्रमुख दावेदार म्हणून मिलिंद भाऊ यंबल आहेत, विजयलताई तांबोळे आहेत, खोबराजी पाटील नरवाडे आहेत, अंकुश काका आयर आहेत. यांच्यापैकी कोणाला जरी उमेदवारी मिळाली तर आम्ही एक मनानं एक दिलानं आम्ही आमचा उमेदवार 100% निवडून आणू एवढी खात्री. कधीपासून तुम्ही या भारतीय जनता पार्टी पक्षाचं काम करता आणि कशा पद्धतीनं तुमचं येणाऱ्या विधानसभेचं नियोजन सुरू आहे, काय सांग? मी 2017 पासून भाजपमध्ये काम करतो. अतिशय एक मनानं एक दिलानं पक्षासाठी मी अहोरात्र काम करत आहे आणि करत राहणार. एकंदरीतच आपण पाहिलं तर एक दिलाने काम करू आणि त्याच पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार विधानसभेत असेल त्याला निवडून आणू, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी बोलताना देतात. अजूनही काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत भाजपचे. कुठून आलात, नाव काय तुमचं आणि कशा पद्धतीनं विधानसभेची तयारी सुरू आहे ग्राउंड लेवलवर, काय सांगाल? मी गणेश मुलांडे, करंजी बूथ प्रमुख आहे. तर आमची एवढंच आहे की भाजपला जागा सुटाव, आम्ही काम करूच भाजपचं. भाजपला जर जागा सुटली नाही तर इतर दुसऱ्या कुठल्या पक्षाला सुटली तर कशी पद्धत असणार आहे, कशा पद्धतीचं आपलं कामकाज असणार? आम्ही महायुतीतल्या कुठल्याही इतर पक्षाला, अजितदादा गटाचे विद्यमान आमदार आहेत, तर त्यांनाही जागा सुटली तर कसं आपली कामकाज कशा पद्धतीने आपण करणार आहोत? आता ते पक्षाचा निर्णय आहे कोणाला जागा सोडायची काय सोडायची. आमची इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीलाच एकमेव जागा सुटाव. आम्ही कोणीही पक्ष उमेदवार देऊ त्याच्यासोबत आम्ही काम करू. महायुतीचा कुठलाही उमेदवार कुठल्याही पक्षाचा, इतर पक्षाचा जर असेल महायुतीचा, तर युतीचा धर्म आपण पाळणार आहोत. युतीचा धर्म तर पाळावाच लागेल ना. युतीमधून जर दिला त्याचा निर्णय आम्हाला मान्य आहे. तरी आमची इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीला जागा सुटाव, आम्ही त्याचं काम करू 100%. भारतीय जनता पार्टीचे हे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. भारतीय जनता पार्टीला, याच पक्षाला जागा सुटावी अशी आग्रहाची मागणी या ठिकाणी केली जाते. माझ्यासोबत अजून काही बांधव आहेत. दादा, कुठून आलात, नाव काय तुमचं आणि कशा पद्धतीनं विधानसभेची तयारी केली जाते, कोण कोण इच्छुक आहेत, काय वाटतं भाजपला जागा सुटेल वाटतं? मी अर्जुन पाटील पळशीकर, पंचायतराज निवडणूक प्रमुख वसमत भारतीय जनता पार्टी. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आता गेल्या 2014 पासून आपण बघत आला आहे. तर 14 पासून ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव साहेबांनी विधानसभा 2 वेळेस लढली आपल्या वसमत तालुक्यात. 2014 असो, 2019 असो. आणि बघितलं आपण सगळ्यांनी बघितलं की भारतीय जनता पार्टीचं संघटन हे या वसमत तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये खूप मजबूतीचं संघटन आहे. आता कालच्या लोकसभेला बघितलं असेल, केवळ भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखांनी जे मोठ्या ऊर्जेनं प्रचंड ताकदीनं काम करून मोठ्या एका विरोधकांना एवढ्या ताकदीनं सामोरे गेले, त्यात सगळ्यात मोठं योगदान आहे भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखाचं. जे सर्वसामान्य कार्यकर्ते असतील त्यांनी 54,000 मतदान, जवळजवळ महायुतीचे उमेदवार लोकसभेला बाबूराव कदम कोळीकर यांना मतदान दिले. आणि मला कुठंतरी वाटतंय कोण कोण उमेदवारात इच्छुक आणि कशा पद्धतीनं तयारी सुरू करा? आता आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची बूथ प्रमुख, सर्वात जास्त मोठी भूमिका बूथ प्रमुखांची आहे की ही जागा
भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजेत आणि या ठिकाणी आम्हाला कमळ चिन्ह असलं तर आम्ही प्रचंड ताकदीनं निवडणूक लढू, सहकार्य करू, तळागाळापर्यंत जाऊन शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करू. ज्या योजना असतील शासनाच्या त्या प्रत्येक मायमाऊलीपर्यंत पोहोचण्याचं काम करू. आणि त्यातून जर बघितलं पक्षानं जागा लढली तर सर्वात प्रमुख सांगायचे दावेदार म्हणलं तर आमचे 2014पासून ज्यांनी निस्वार्थपणे पक्षाची सेवा केली असे मिलिंद भाऊ यंबल, जे की आज महाराष्ट्र प्रदेश उद्योजक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि 2014पासून त्यांनी केवळ पक्षाचंच काम नाही तर जवळजवळ बऱ्याच सर्वसामान्य मायमाऊली असतील, शेतकरी असतील, सामान्य घटक असतील, सर्वांच्या विकासासाठी सर्वांचे काही व्यक्तिगत शेतीचे कामं असतात बेजार होऊन भावनं करून दिलीत. आणि नंतर आमच्या उज्ज्वलाताई तांबळे पण आहेत इच्छुक, ताईंचं पण सातत्यानं काम पक्षाचं करत राहतात ताई. आणि शेवटी मातृतुल्य ताईसुद्धा या रिंगणामध्ये मोठ्या ताकदीनं उतरायच्या मागे आहेत. आमचे भारतीय जनता पार्टीचे अंकुशराव आहेर विधानसभेचे नेते आहेत, त्यांची पण इच्छा आहे. आणि आमचं एक म्हणणं आहे की या तिन्ही उमेदवारापैकी एखादा जर आम्हाला कोणी उमेदवार दिला तर आम्ही मोठ्या ताकदीने लढू आणि ही जागा भारतीय जनता पार्टीचीच आहे आणि ती विजय होणार जनतेच्या आशीर्वादानं. हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवू, एवढंच सांगू शकतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला जागा सुटावी आणि ताकदीनिशी आम्ही ती जागा निवडून आणू अशी सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी कार्यकर्ते तथा पदाधिकारी व्यक्त करताना पाहायला मिळतात. मामा कुठून आलात तुम्ही, काय नाव आहे तुमचं? माझं नाव प्रभाकर दत्तराव गोविंदपुरे, लोहरा बुजुर्ग, जलालदाबा सर्कल. काय भाजपचं कधीपासून काम करतायत तुम्ही आणि कोणता उमेदवार होय तुम्हाला काय वाटतं? मी तसा कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही, भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो. तर या विधानसभेला आता जवळपास अजितदादा साहेबाचा गट आहे, शिंदे साहेबाचा गट आहे आणि एक भाजपचा आहे. तिन्ही मिळून एक महायुतीची तयारी या ठिकाणी. तर या विधानसभा वसमतला जर समजा तिन्हीपैकी कोणताही जर समजा कार्यकर्ता दिला तर त्याला निवडून कोण आपले अजितदादा साहेबाचा गट आहे, तुमचा शिंदे साहेबाचा गट आहे आणि भाजप तिन्हीची मिळून महायुती आहे ना हो. तर याच्यातला कोणताही जर समजा आम्हाला जर त्याने विधानसभेला उमेदवार दिला तर त्याचं आम्ही मनाधनानं काम करू आणि त्याला निवडून आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी वसमत विधानसभेमध्ये करू. या ठिकाणी महायुतीचा आम्ही धर्म पाळू. अजितदादा गट असेल, भारतीय जनता पार्टी पक्ष असेल किंवा शिंदे गट असेल, अशा तिन्ही एकत्र मिळून जे काही महायुती आहे महायुतीचा आम्ही धर्म पाळू अशा सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी देताना पाहायला मिळतात. दादा कुठून आले, नाव काय तुमचं आणि कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची तयारी सुरू आहे, कोण कोण उमेदवार रिंगणामध्ये आहेत, कुणाला तिकीट मिळेल वाटतं, काय सांगाल, काय माहिती कुणाचं काम चांगलं आहे काय वाटतं? मी बाळू व्यंकटराव जावळी, राहणार लोहरा बुजुर्ग येथून आलेलं आहे. तर आमचं एकच हे आहे, मिलिंद भाऊचं जे हे पाहून आम्ही म्हणजे एकदम तनामनानं एकदम धडपडीनं सर्वसामान्याला मिळवणं, बोलणं, सर्वसामान्याच्या समस्या सोडवणं, तर त्या दृष्टिकोनातून त्यांचं कर्तव्य खूप आवडते. त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहतो मिलिंद भाऊ यांना तिकीट मिळावं, मिलिंद यंबल यांना. एकंदरीतच आपण पाहिलं तर वसमत विधानसभा मतदारसंघातल्या विविध भागातून हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असेल, या ठिकाणी एकत्र जमलेत आणि येणारी विधानसभा जी असेल भारतीय जनता पार्टीच्या नावावर जे काही महायुतीतला उमेदवार असेल त्या उमेदवाराला मिळावी, त्यामध्ये आग्रहाने मिलिंद भाऊ यंबल यांच्यासुद्धा नावाची या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळते. उमेदवार बरेच काही आहे, 2-3 उमेदवार आहेत, त्या 2-3ही उमेदवारापैकी कुठल्याही उमेदवाराला भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं तर त्यांचं आम्ही काम करू आणि येणारी विधानसभा ही भारतीय जनता पार्टीची ही जागा निवडून आणू अशा सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी देताना पाहायला मिळतात. माझ्या सहकारी आकाशसह मी उमेश चकर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.